आज मी बनवत आहे पावभाजी हॉटेल स्टाईलची, बाहेर मिळते ना ठेल्यावरती तशी. आता ह्याच्यामध्ये मी कढई गरम केली, थोडंसं तूप, थोडंसं तेल, फोडणीला थोडंसं जिरं, कसुरी मेथी घातली अर्धा चमचा आणि थोडंसं हे मग आधी मी टॅमॅटो टाकले चिरलेले आणि मग ह्या सगळ्या बीट, बटाटा, फ्लॉवर, मटार, गाजर हे सगळ्या भाज्या टाकल्या. आता मी एक 5-10 मिनटं त्याला सॉटे करून घेते ते ऑइलवरती आणि थोडंसं मीठ टाकलं मी त्याच्यामध्ये. कलरसाठी मी 2 बीट घेतलेले आहेत बारीक साईजचे. हे सगळं मिश्रण आता हे तयार होणार. 10 मिनटं झालेली आहे. त्याच्यामध्ये मी शेवटला पावभाजी मसाला विसरली होती, एक अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकला, कारण का मसाले जुने आपण पॅकेटमधले वापरतो. मी सुहानाचा पावभाजी मसाला वापरते, तुम्ही जो तुम्हाला आवडतो त्या कंपनीचा एव्हरेस्टचा वगैरे वापरू शकता, ठीक आहे. आणि अजून एक 2 मिनटं मी त्याला हे व्यवस्थित करून गेले, कारण का गरम भाजल्याने काय होतं, रोस्ट केल्याने त्या मसाल्याचा फ्लेवर अजून इन्हान्स होतो, कारण का तो पॅकेट बंद असतो म्हणून. आता मी ह्याला कुकरमध्ये 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहे. तोपर्यंत आपण पुढची कृती बघूया. झालं, आता आपली तयारी झालेली आहे. मी आता सध्या आपण जी तयारी करायची आहे, फोडणीसाठी सुरुवात करायची आहे. आपल्याला मेन फ्लेवर आपल्या शिमला मिरचीचा असतो, तर ही बारीक मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेली आहे. हे 3 बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत. थोडासा कांदा त्यातून मी काढून ठेवलेला आहे त्याच्यावरती टाकण्यासाठी. कोथिंबीर घेतलेली आहे. लिंबू आपल्याला एक अर्धा पिळून टाकायचा आहे. 2 मिरच्या तुम्हाला गरजेनुसार तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आधी तेल टाकूया. आता मी सेम मगाशी आपण ज्या भाज्या सॉटे करून घेतलेल्या तीच कढई वापरते, झाकून ठेवली होती त्याला. त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि 2 चमचे बटर टाकलेलं आहे, बटर जळायला नको म्हणून. आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं हे झालं की थोडंसं हिंग टाकते, कारण का सवय आहे मला. हिंग टाकून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी 2 ज्या बारीक उभ्या मिरच्या चिरलेल्या आहेत त्या टाकते आणि थोडंसं ह्याच्यामध्ये आपण जिरं टाकूया. मगाशी मी टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मी जास्त टाकत नाही. आता आपण ह्याच्यामध्ये सर्वात अगोदर टाकूया शिमला मिरची. दोन मिनटं आपण ह्याला तेलामध्ये परतून घेऊया. गॅसची फ्लेम आपण फास्ट ठेवायची आहे. 1-2 मिनटामध्ये त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया. ह्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे. आता हे आपल्याला म्हणजे ह्याला आपल्याला लालसर नाही करायचं आहे. कांदा पिंक होईपर्यंत आपण त्याला शिजून द्यायचं आहे, एकजीव होईपर्यंत. यातलं पाणी थोडंसं शिमला मिरचीचं सुटलेलं आहे, ते आपल्याला शोषून द्यायचं आहे. ते पूर्ण सुकलं आणि कांदा पिंकमध्ये झाला की आपण त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य पुढचं टाकूया. आता ह्याच्यामध्ये मी कांदा लवकर पिंक होण्यासाठी 1 ते 1.5 चमचा मीठ टाकते आणि आपण आता हे परतून घेऊया. एक 5 मिनटं लागतील त्याला पिंक व्हायला, पाणी वगैरे शोषून घ्यायला. तोपर्यंत हे सगळं पाणी त्याच्यातलं आटलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे, मिक्स केलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करूया फ्लेवरसाठी. सेपरेट वरून टाकण्यासाठी खाताना मी वेगळी चॉप करून ठेवलेली आहे आधीच. आणि कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये. आता मी त्याच्यामध्ये एक अर्धा लिंबू जो आहे तो स्क्वीज करत आहे. तर गॅस मी थोडा बारीक करते. ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 2 चमचे घरातलं मीठ. मी मालवणी मसाला वापरते, तर मालवणी मसाला मी वापरलेला आहे इथे 2 चमचे. आणि हे आपला पावभाजीचा मसाला. आपण ह्याच्या सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या एकजीव करून घेऊया. मी एकच वापरलेला आहे. आता हे सगळं आपण व्यवस्थित बऱ्यापैकी भाजून घेऊया त्याला एकजीव होईपर्यंत. आपला मेन इन्ग्रेडियंट राहिलेला आहे आलं लसणाची पेस्ट. मी आलं लसणाची पेस्ट बनवलेली आहे.
2 चमचे मी आले लसणाची पेस्ट टाकते ह्याच्यामध्ये. आता ही आले लसणाची पेस्ट आपल्याला शिजवावी लागेल ह्याच्यामध्ये. तर 1-2 मिनटं मी व्यवस्थित सगळं एकजीव करून भाजून घेते. 2 मिनटं झालेले आहेत. छानपैकी तेल तरी सुटलेली आहे त्याला. त्याच्यामध्ये मी ऑलरेडी 2 बीट टाकलेले आहेत कलरसाठी नॅचरल. त्याच्यामध्ये अजून थोडं रेडी होण्यासाठी हा माझा केकला मी यूज करते बेकिंगला, तो रेड फूड कलर आहे, जेल कलर. त्याचे मी 2 ड्रॉप इथे यूज करते. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदा. आता मी कुकरला ही आपण शिजवलेली 2 शिट्ट्यांमध्ये शिजवलेली भाजी आहे ती आता आपण ह्या मसाल्यामध्ये ॲड करणार आहोत. मी ॲड केलेली आहे. एवढा सुंदर स्मेल सुटला आहे ना, तुम्हाला मी काय सांगू. आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया. एक ते 10 मिनटं मी हे जे मिश्रण आहे त्याला उकळी येऊन देते, एकजीव होऊन देते. मग आपण ह्या सेम कढईमध्ये आपण स्मॅशरने स्मॅश करून घेऊया भाज्या. बघा, भाजी बऱ्यापैकी चांगली शिजलेली आहे ऑलरेडी. कुकरमध्ये मी शिट्ट्या केल्या. आता आपण ह्याला स्मॅशर आहे माझ्याकडे, आपण ह्याने स्मॅश करून घेऊ. बघा, बऱ्यापैकी मस्त आपल्या ठेल्यावरती जशी मिळते तसा कलर पण आलेला आहे. आणि मी ह्याला स्मॅशरने खूप छान, बघा टेक्स्चर किती मस्त वाटतंय ना. आपण जे तव्यावरची पावभाजी खातो सेम तसंच टेक्स्चर आलेलं आहे. ह्याला मी आता व्यवस्थित स्मॅश करून घेतलेलं आहे. पूर्ण एकजीव झालेली आहे. खूप सुंदर अशी टेस्ट आलेली आहे त्याला. अगदी आपण ठेल्यावरची खातो ना सेम तशी हातगाडीवरची पावभाजीची टेस्ट आलेली आहे ह्याला. आता आपण पाव शेकून घेऊया. सुंदर अशी पावभाजी आपली तयार झालेली आहे. आता आपण पावाचं जे आपल्याला ठेल्यावरती मसाला पावसारखा पाव मिळतो सर्व करून पावभाजीसोबत, त्याची तयारी करूया. तवा गरम झालेला आहे. थोडंसं मी त्याच्यामध्ये बटर टाकलेलं आहे. त्याच्यात थोडीशी कसुरी मेथी टाकली. आता आपण त्याच्यात पावभाजीची भाजी टाकूया. पावभाजी टाकल्याची भाजी टाकली आहे. आता मी ह्याच्यामध्ये पाव ठेवलेले आहेत. आपण हे पाव शेकून घेऊया बऱ्यापैकी चांगल्यापैकी. चला, तर तयार आहे आपली गरमागरम घरगुती अशी ठेला स्टाईल पावभाजी. चला, सगळ्यांनी खायला या. नक्कीच तुम्ही घरी पण ट्राय करा, जशी मी ट्राय करते घरी तशी. ठीक आहे. मस्त खा, स्वस्त रहा. गुड नाईट. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सपोर्ट मी. बाय. गुड नाईट.